बाईक्स फेल आहेत तुझ्यासमोर. विली मारो भाई विली. अरे विली नहीं मारता मैं. मारो ना भाई विली. लड़की ब्यूटीफुल कर गई चुल, अंकल कर दो टंकी फुल. काय दिसे अभिषेक पाटील. तर आज आपण ब्लॉग करतोय बाहेरूनच, कारण की आपल्याला आता जायचं राईडवरती. दादा फटाफट गेअरअप घालूया आणि निघूया राईडवर. बाय. तर भाऊन आता आम्ही हवा बिवा टाकली आहे आणि आता आम्ही निघतोय राईडसाठी. जास्त कुठे लांब तर नाही जाणार आहे, आम्ही इथल्या इथंच जाणार आहे, कारण की संध्याकाळी शूट आहे वापस. संडे आहे आणि खूप दिवस झाले आम्ही राईड नाही केली, त्यामुळे मी विचार केला की चला थोडा टाइम आहे तर इथल्या इथे राईड तरी करून येऊया. कुठे दोसो चेतन आता कॉल करेल मला, बाई कुठे झालं राईडला. चेतन तो ज्याच्या घरी आपण कार्ड घ्यायला गेलेलो. तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल चेतन, तुम्हाला कळेल कोण आहे. तर आपण आता जाऊया पटापट. सर्वात आधी जर मला फ्यूल भरावं लागेल, गाडीमध्ये तसं आहे फ्यूल, तरी सेफर साईड आपण टाकून ठेवूया. नंतरला कुठे जायचं असलं का म्हणजे टेन्शन नाही, डायरेक्ट गाडी काढली आणि मग निघालो. तर आपण आज अवॉइडच करूया पाम बीचवाला रोड, बाहेरून जायला ट्राय करूया. कारण की मेन तर पाम बीच जवळ दाखवतो म्हणजे असं मॅपवरतून, पण प्रॉब्लेम काय होतं, एक तास सिग्नल लागले का मग तुम्हाला माहिती आहे भाई काय टाईम लागतो, म्हणजे अर्धा एक तास त्या सिग्नलमध्येच निघून जातो आपला. लड़की ब्यूटीफुल कर गई चुल, अंकल कर दो टंकी फुल. हा तोच मारला आता. ना खिशात ठेवतो. काका फुल भारी स्माइल करतात ना, खुश आहेत. अलिबागला आता माहिती तिकडच्या साईडला होतो, त्या मुलीनं पूर्ण पेट्रोल वाया घालवलेलं. पेट्रोल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता आम्ही पोहोचलो व्हाईट हाऊसच्या इथे. हा सिग्नलला मला कधीच कळत नाही, असतो बंद सदा ना करा, पण गाड्या अशा येतात ना वाकडे तिकडे, भीती वाटते. त्यामुळे आईचे रिॲक्शन्स बघ. प्रत्येक मुलाची ड्रीम आहे का, प्रत्येक. फायदा आपण नवीन माईक इन्स्टॉल केला आहे हेल्मेटमध्ये, याचा आवाज वगैरे कसा आहे मला एकदा सांगा. आता तुम्हाला परफेक्ट आवाज येतोय, कारण की आधी जो माईक होता ना त्यामध्ये खूप जणांनी कमेंट केलेल्या मला की भाई आवाज चांगला नाही ते, म्हणजे व्हॉइस क्वालिटी चांगली नाही वगैरे वगैरे वगैरे. आपल्याला जायचं आता राईट. आपला महानगरपालिकेचं ऑफिस. बॅग एक नंबर वाटतो असा हवेने लहरताना. काय करतो चला आता घुसवलं असतं ना आम्हाला डायरेक्ट एका कोपऱ्यात. चल गाडी नाही दिसत ठीक आहे, गाडीचा आवाज तर दिसतो त्याला. गावात
दिवसेंदिवस हा रस्ता खराबच होत चाललाय. लास्ट टाइम आलेलो थोडा तरी खालचा डांबर दिसत होता, आता तो पण दिसत नाही. आता डायरेक्ट त्याच्यावरती खडी माती असं काय काय दिसतं मला. विली मारो भाई विली. अरे विली नहीं मारता मैं. मारो ना भाई विली. यहाँ पर नहीं नाही रे, इधर किधर आवडतं काय पाठ इथून येतं रे पाणी. नाही बघ चौगुल येणं का माहितीच नाही. तिथून मंदिरात जाताना पाय धुवून जायचे. हा चालूच असतं कंटिन्यू. धुतला त्यात. काय गार पाणी रे. हो. हा पाणी घालून पोचून मजा येते. त्या फुल शांतता आहे बघा. ही शांतता पाहिजे असतं मला. आणि जी शांतता आपल्या इथे भेटत नाही सिटीमध्ये मोस्ट ऑफ. मस्त वाटतंय. एकदम शांत, एकदम खाली आहे. हा भारी वाटतं बघ ना. काय वगैरे टाकलं. अरे अभि तू मला ब्लॉक केलंस. शॉर्टकट ना देवाकडे शॉर्टकट नाही का. मागच्या टायमाला आपण आलेलो ते एअरपोर्टचं काम थोडंफार झालेलं. या टायमाला तुम्ही बघू शकता. थांबा पुढे जातो. त्या गोप्रोमध्ये एवढा काही दिसणार नाही. दाखवायला ट्राय करतो. हां तिकडे बघा. तिकडे तुम लोग रेस करना है. सब्सक्राइबर है. अरे थैंक यू थैंक यू थैंक यू. आपका सब्सक्राइबर का नाम क्या है? हम करेंगे. अभिषेक BMX मेरे बाइक पे है ना. हाँ देखा. हाँ मेरा नाम भी अभिषेक है. अरे वाह. इसका भी नाम है. आपण भाई अभिषेक आहे रे. परफेक्ट लागलं दिसते का. जेव्हा भारी वाटतं ना गरम गरम मध्ये हात. लेजंड वाला फुल गरम गरम आहे. लेजंड फील होतं. लेजंड. पण पहिला आपल्या आईस वापस पण श्रद्धेने हात टाकला नाही याच्यात तर काय असं गरम नाही वाटत. हा बिरा पहिला आपले पप्पा टाकले. मेरा आईफोन है ना वो. तुम्हाला सुनिओ बघायचं का. डोरेमॉन बघता. हाँ. सुनिओ बघायचं रिअल लाईफ. याला बघा याचा याचा चेहरा बघा. बघा वन साईड बघितलं का सुनिओ वाटतं ना तो. हाँ. बघ एका साईडतून बघितलं सुनिओ दिसते बघा. काय कोण कोण आहेत. गईनाथ आहेत, गोरक्षनाथ आहेत, मच्छिंद्रनाथ आहेत, जालिंदरनाथ आहेत, काकीनाथ आहेत, भर्तरीनाथ आहेत, नागनाथ, चरपटीनाथ आणि रेवणनाथ. सगळे नाथ इकडे आहेत. नवनाथ. हां टोटल 9 आहेत ना हे. हां टोटल 9 नाथ इथेच आहेत. दत्ताचे एकदम मस्त एकदम मस्त. काढ. सही रे सही सही. भाई आमच्या बाईक्स फेल आहेत तुझ्या समोर. मस्त काढलंस. खतरनाक खतरनाक पोरगा भारी आहे. आमच्या बाईक्स एकदम फेल आहेत माहिती तुझ्या आवाजासमोर. अरे अरे मस्त. सब लोग लेके गए. अभी तो तुम सब ब्लॉग में आओगे तो फिर देखना कल का ब्लॉग. नाम क्या है इंस्टा पे? मेरा भी इंस्टा है. तेरा भी इंस्टा है. हाँ. वांडर मोटो है मेरा. वांडर मोटो 0322. देखो आएगा. सो बॉयज अँड गर्ल्स बघू शकता तुम्ही माझी छोटीशी फॅमिली यूट्यूबवाली. पोरं किती खुश झाले. म्हणजे जेवढे मोठ्यांना खुशी नसते ना तेवढी छोट्या मुलांना खुशी असते. चक्क ते थांबल्यात. आम्ही कधीपासून इथे टाईमपास करतोय ते थांबल्यात आमच्यासाठी. हां हा प्रेम पाहिजे. अशी फॅमिली पाहिजे यूट्यूबची. बाबा आता पोरं झालं दिवाने. गाडीला पूर्ण माझ्या घोळका करून ठेवला या लोकांनी. पूर्ण घोळका. माझा फोन तुझ्याकडे. हां
हळूहळू करा, आवाज खूप येईल. पूर्ण नको करू, पूर्ण नको करू, मग बोलतात ना सगळ्यांचे कान फाटतील इकडे. अरे हा मी घनसोळी बेनेली आहे. थोडाच बस. बस पोरं जाम डेंजर आहे. बस चल, एक नंबर होता. म्हणजे भाई बोलतात ना, जर मीटअप ठेवला आणि 1000 लोक जरी आली ना तरी ही फिलिंग नाही भेटणार जी या लहान मुलांमध्ये आली. किती 10-15 असतील. आता आपण जाऊया साईबाबाच्या मंदिरात, कारण की लास्ट टाइम पण आपण राईडला आलेलो तर आपल्याला जायला नाही भेटलं. आपण घाईघाईत आलो आणि घाईघाईत गेलो. त्या टायमाला आहे वेळ तर आपण जाऊन येऊया. तर भाई लोक आता आम्ही निघालोय इकडून घरी जायला. ऑलमोस्ट 5 वाजत आलेत काहीतरी, आणि आम्हाला आता शूटला पण जायचं आहे 7 वाजता. तर आरामात 1 तासाला आम्ही टाइमपास करतच जाऊ. एवढं काही घाई करत जाणार नाही. आणि शूट जवळ आहे त्यामुळे असं टेन्शन नाही की हा पोचायला टाइम वगैरे लागेल वगैरे वगैरे वगैरे. वाशीला पोचू 5 मिनिटात पण नाही. हा ब्रिज पार गेला तर आम्ही वाशीला पोचू, आणि मग तिथून काय हार्डली आम्हाला 10 मिनिटं लागतील घरी जायला. अरे यार काय बेकार पंप आहेत. आम्ही पोहोचलोय व्हाईट हाऊसच्या इथे. बस अजून 5 मिनिटं आणि मग घरी पोहोचलो आम्ही. हा आपण सद्गुरूच्या मागच्या रस्ता म्हणजे आता आपण सद्गुरूच्या मागच्या रस्त्याने चाललोय, गावातून नाही चाललोय. गावातून तर गाडी जाणार पण नाही आपली, आणि गेली तरी मला ती झेपणार नाही. एकतर एवढी वजन आहे आणि गावात जागेवरती टर्न आहेत, आणि आपली बाईक कशी जागेवरती टर्न नाही मारू शकत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर मी तेवढी मोठी रिस्क घेऊन नाही जाऊ शकत. अरे भाई कुठून. तर मित्रांनो जस्ट आता मी घरी आलोय आणि आजचा दिवस एकदम मस्त गेला. तुम्ही बघितले असेल मुलांचे रिएक्शन काय भारी होते. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या सगळ्या मित्रांना पाठवा. बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.